ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजयकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग 5. ओव्या आहेत 195 ते 206 आणि गीतेचा श्लोक आहे 10. अर्जुनानं विश्वरूप पाहिल्यावर त्याच्यावर काय परिणाम झाला ते संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. दिव्य दृष्टी संजयालाही मिळालेली होती. तोही त्या विश्वरूपाचा प्रत्यक्षदर्शी होता. त्यानेही ते रूप पाहिले व अनुभवले. त्यामुळे अर्जुनाने काय काय पाहिले ते संजय धृतराष्ट्राला सहजपणे सांगत आहे. श्लोक 10. अनेक वक्त नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. ज्यामध्ये अनेक मुखे व नयन होते, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. दिलेल्या दिव्य दृष्टीने प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले व त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा त्याच क्षणी डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. इहीची दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णाने याप्रमाणे पुरवला. मग तेथे सैंघ देखे वदने, जैसी रमानायकाची राजभुवने, नाना प्रगटली निधाने लावण्य श्रीयेची. मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली. ती मुखे जणू काही लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रकट झालेली भांडारीच होती. की आनंदवनीची वने सासिन्नली, जैसी सौंदर्य राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्री. किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले, किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले, तशी त्याने मनहरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. तयाही माझी एकैके सावयाची भयानके, काळ रात्रीची कटके उठावली जैसी. त्यात देखील कित्येक मुखे जणू काही प्रलय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती. की मृत्यूसीची मुखे जाहली, होकाजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रलया नळाची. किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत. तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिली वीरे, आणिके असाधारणे साळंकारे सौम्य बहुते. तशी अद्भुत व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे विश्वरूपात पाहिली. आणखी किती एक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. पै ज्ञानदृष्टीचे अवलोके, परिवदनांचा शेवटू न टके, मग लोचन ते कबतिके लागला पाहू. अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना. म्हणून मुखे पाहणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला. तव नाना वर्णे कमळवने, विकासली तैसे अर्जुने, नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची. तेव्हा जणू काही अनेक रंगांच्या कमळाचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले. तेथेची कृष्ण मेघांची या दाटी, माझी कल्पांत विजूची या स्फुटी, तैसी या वन्हे पिंगळा दिठी भ्रूभंगा तळी. डोळे पाहत होता तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीमध्ये प्रलयकालची वीज चमकावी तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या. हे एकैक आश्चर्य पाहता, ती एकेची रूपी पंडूसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. हे एक एक आश्चर्य पाहत असता अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनांची अनेकता फलद्रूप झाली. मग म्हणे चरणते कवणेकडे, केऊ ते मुकुटके दोर्दंडे,
ऐसी वाढविता ही कोडे चाड देखावयाची. मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कुठे आहे व त्या बळकट भुजा कुठे आहेत, अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे. अर्जुनानं जे विश्वरूप पाहिलं त्याचं संजय धृतराष्ट्राजवळ वर्णन करत आहे. कारण त्यालाही दिव्य दृष्टी मिळालेली होती. क्रमाक्रमाने त्या दर्शनाचा अर्जुनावर कसा परिणाम झाला व सुरुवातीला विश्वरूप पाहून आनंदित झालेला अर्जुन शेवटी भीतीग्रस्त कसा झाला त्याचं वर्णन व्यासाने सुरेख केलेलं आहे. संजय धृतराष्ट्राला सांगतो की ते विश्वरूप अनेक मुखाने युक्त होतं. त्यात अनेक आश्चर्ये अर्जुन पाहत होता. त्या विश्वरूपाने अनेक दिव्य अलंकार व अनेक आयुधे धारण केलेली होती. 10 ते 13 या 4 श्लोकात अर्जुनानं विश्वरूपामध्ये काय काय पाहिलं ते संजयानं वर्णन करून धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे. पण ज्ञानदेवांच्या संजयाने अर्जुनाच्या अंतरंगाचं वर्णन केलेलं आहे. त्याला श्लोकात आधार नाही. त्यावरून ही गोष्ट दिसून येते की ज्ञानदेवानेही ते विश्वरूप आपल्या दिव्य दृष्टीनं पाहिलं व संजयाच्या व अर्जुनाच्या मनातील भावांचं ग्रहण केलं. ज्ञानदेवाने या 4 श्लोकांचा 48 ओव्यात विस्तार केलेला आहे. हे सर्व वर्णन अर्जुनाला काय काय दिसलं, कसं दिसलं, त्याची त्यावर काय प्रतिक्रिया झाली अशा स्वरूपाचं आहे. संजयाने अधूनमधून अर्जुनाच्या भाग्याचेही वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेवांचा संजय सांगतो की इच्छा करताच भगवंतांनी विश्वरूप धारण केलं व ते पाहण्यासाठी दिव्य दृष्टीही दिली असल्यामुळं प्रथम अर्जुन मनोमन अतिशय सुखावला. कारण कोणालाही न दाखवलेले ते विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं होतं. समाधानानं त्याने डोळे मिटले व पुन्हा उघडले तेव्हा विश्वरूप पुन्हा त्याच्या दृष्टीस पडलं. श्रीकृष्णाने आपला लळा पुरवला म्हणून तो मनोमन आनंदला. अर्जुन प्रथम आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीनं पूर्ण समाधान पावलं. सर्व काही आत्मरूप आहे हे ज्ञान त्याला झालं. सर्व संसार वस्तूंचं अस्तित्वच नाहीसं झालं व त्या जागी सर्व नामरूपांसह एक परमात्माच विराजमान झालेला आहे असा ऐक्यानुभव अर्जुनाला आला. सर्व काही आत्मस्वरूप आहे हा पहिला अनुभव व सृष्टी नसून सर्व नामरूपांसह परमात्माच विराजमान झालेला आहे हा त्याचा दुसरा अनुभव आहे. हे ज्ञानदेवाने प्रथम व सवेची या 2 शब्दांनी व्यक्त केलेले आहे. अर्जुनाला या विश्वरूपात जिकडे तिकडे मुखेच मुखे दिसत होती. सर्व मुखे सुंदर दिसत होती. लक्ष्मीकांत विष्णूचा राजवाडा सुंदर असावा तसं त्याचं सौंदर्य होतं. ज्ञानदेवांच्या काळी राजेशाही रूढ होती. राजे आपला राजवाडा बनवताना त्यात अनेक प्रकारचे कोरीव काम करत असतात. मग विष्णूचा राजवाडा तर किती सुंदर असेल. तो तर लक्ष्मीचा पती, सर्व ऐश्वर्याची खाण. त्यामुळे ते विश्वरूप विष्णूच्या राजवाड्यासारखे शोभून दिसत होतं. काही मुखे भयानकही दिसत होती. जणू काही यमाच्या सैन्याने उठावच केलेला आहे. जणू मृत्यूच वासून चालून येत आहे असं वाटावं. अशी काही मुखे भयंकर होती. त्या प्रलयकालच्या मुखांचं वर्णन ज्ञानदेवाने भयंकर भीतीचे किल्ले, प्रलयकालच्या अग्नीचं कुंड अशा शब्दात केलेलं आहे. तर काही मुख अलंकाराने अलंकृत होती. मुखावरचे भाव सौम्य होते. जिथे जिथे त्याची दृष्टी पोचत होती तिथे तिथे तिला ही मुखेच मुखे पसरलेली दिसत होती. त्या मुखांचा अंत लागत नव्हता. विश्वरूपातील मुखे पाहता पाहता त्याला वाटू लागलं की आपण या विश्वरूपाचे डोळे पाहूया. मग मुखे पाहताना त्याची जशी गत झाली तशीच गत डोळे पाहताना झाली. त्याला विश्वरूपात डोळ्यांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. ते डोळे म्हणजे अनेक रंगांच्या कमळांची वनच प्रफुल्लित झालेली होती. कमळ अनेक रंगाने युक्त असतात तसे ते विश्वरूपाचे डोळे तेजस्वी होतेच पण अनेक रंगाने युक्त होते. काही डोळे सौम्य तेजाने युक्त होते, काही खदिरांगारासारखे भीतीदायक होते. मुखावरचे भाव हे डोळ्यातून व्यक्त होत असतात. त्यामुळे नानाविध भाव त्या विश्वरूपाच्या डोळ्यांच्या नानाविध रंगातून व्यक्त होत होते. रंग हे भाव व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. रागीट भाव डोळ्यांच्या लाल रंगातून व्यक्त होतात तर शांत सौम्य भाव निळ्या छटेतून व्यक्त होतात. प्रेमळ भाव गुलाबी छटेतून व्यक्त होतात. असे अनेकविध भाव अर्जुनाला त्या विश्वरूपातील मुखांवर दिसत होते. हळूहळू अर्जुनाला विश्वरूपाचे हात पाय मुकुट पाहण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याला ती गोष्ट दृगोचर होऊ लागली. नंतर संजयाने अर्जुनाच्या भाग्याचं व विश्वरूपाच्या अलंकारांचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.